महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा धगधगता सूर्य, लोकनेते नारायणराव राणेसाहेब. कोकणच्या लाल मातीत रुजलेलं आणि अरबी समुद्राच्या अथांग लाटांसारखं कधीही न थांबणारं एक झंझावाती व्यक्तिमत्व म्हणजे नारायणराव राणेसाहेब होय. कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार नितेश नारायण राणे, मंत्री, महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग. 10 एप्रिल 1952 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुशीत जन्मलेल्या या कोकणच्या वाघाने आपल्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा असा वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. त्यांचा प्रवास म्हणजे केवळ सत्तेचं स्वप्न नसून संघर्षाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या एका खऱ्याखुऱ्या लोकनेत्याची ती एक रोमहर्षक यशोगाथा आहे. कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक. निष्ठेची आणि कर्तृत्वाची जोड राणेसाहेबांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात शिवसेनेच्या मुशीत झाली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नारायणराव राणेसाहेबां म्हणजे निष्ठेचे आणि अमोघ संघटन कौशल्याचे मूर्तिमंत उदाहरण होय. आपल्या धडाडीच्या बळावर आणि रक्ताचे पाणी करून ज्यांनी पक्षाच्या विस्तारात सिंहाचा वाटा उचलला, त्यांच्या याच अपाट मेहनतीची आणि कर्तृत्वाची पोचपावती म्हणून 1 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मुकुट त्यांच्या शिरावर विराजमान झाला. त्यांचा हा कार्यकाळ जरी 17 ऑक्टोबर 1999 पर्यंत ठरला असला तरी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची, प्रशासनावर असलेल्या वचकाची आणि जलद निर्णय क्षमतेची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राने या काळात अनुभवली. कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष चव्हाण, एम्पायर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. स्वाभिमानाचा आणि राजकीय प्रवासाचा संघर्ष. राजकारण हे प्रवाहासारखे असते आणि राणेसाहेबांचा प्रवासही एका प्रवाहातील वादळे झेलणाऱ्या एका खंबीर नौकेसारखा राहिला. महत्वाकांक्षा आणि स्वतःचा अभिमान या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. 2005 साली या राजकीय भूकंपाच्या वर्षी त्यांनी शिवसेनेचा निरोप घेत राष्ट्रीय काँग्रेसचा हात हाती घेतला. या स्थित्यंतरानंतर त्यांच्यातील नेतृत्वाची धग तशीच कायम राहिली. मात्र स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी ते स्वस्थ बसले नाहीत. यातूनच 2017 मध्ये त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून आपली वेगळी चूल मांडली. काळाची पावले आणि बदलती राजकीय समीकरणे अचूक ओळखून 2019 मध्ये या वादळी नेतृत्वाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत एका नव्या राजकीय पर्वाची दमदार सुरुवात केली. सह्याद्रीपासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत केवळ सह्याद्रीच्या कुशीत न रमता राणेसाहेबांनी दिल्लीच्या तख्तावरही आपल्या कर्तृत्वाचा वेगळा असा ठसा उमटवला. 2021 मध्ये भारत सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात धडक मारली. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी उद्योग जगताला नवसंजीवनी देणाऱ्या अनेक योजना राबवल्या.
अनेक वेळा आमदार आणि खासदार म्हणून जनतेच्या दरबारात निर्विवाद कौल जिंकून आपली पकड त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून ते आज महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्यातील परिपक्व नेतृत्वाचे प्रतीक आहे. रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे नारायणराव राणे साहेब. आणि रोखठोकपणाचे आणि स्पष्ट वक्तेपणाचे दुसरे नाव म्हणजेच नारायणराव राणे साहेब. जे पोटात तेच ओठात ही त्यांची बेधडक वृत्ती त्यांच्या पारदर्शक व्यक्तिमत्वाची ओळख करून देते. अनेकदा त्यांच्या याच सडेतोड विधानांवरून राजकीय वर्तुळात मोठी वादळे निर्माण झाली. पक्षांतरावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली. मात्र कोणत्याही टीकेची पर्वा न करता वादळांना छातीवर झेलत हा नेता सदैव ताठ मानेनं उभा राहिला. कोकणच्या जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे लोकनेते नारायणराव राणेसाहेब हे राजकारण आणि प्रशासनातले एक कसलेले पैलवान आहेत. ग्रामपंचायतीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा हा उत्तुंग प्रवास महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक असे अजोड आणि प्रेरणादायी पर्व आहे. त्यांच्या संघर्षाची आणि अफाट कर्तृत्वाची सुवर्ण अक्षरात नोंद केली जाईल. कोकणच्या ढाण्या वाघाला वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि भरभराट सतत येत राहो. आपले नावलौकिक सतत उंचावत राहो हीच सदिच्छा. लेखन आणि वृत्तनिवेदन प्राध्यापक धनंजय शेट्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नंबर 1 वृत्तवाहिनी निर्धार न्यूजसाठी. कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार माननीय नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक.